DSY डायरेक्ट सेकंड इयरला, म्हणजे 12th करून ज्या विद्यार्थ्यांनी डायरेक्ट सेकंड इयरला डिप्लोमा इंजिनिअरिंगला ऍडमिशन घेतलेलं आहे, खास त्या विद्यार्थ्यांसाठी. हे बघा, 12thला कुठेतरी गडबड झाली, काहीतरी मार्क्स कुठेतरी कमी पडले, सीईटीला स्कोअर झाला नाही, म्हणजे बरेच कारण आहेत आणि म्हणून आपण डिप्लोमा इंजिनिअरिंगला प्रवेश घेतला. तर आता तिथे ज्या चुका केल्या त्या इथं करायच्या नाहीत बरं का. इथला अभ्यास हा वेगळा आहे, इथल्या अभ्यासाची पद्धत वेगळी आहे, इथली पेपर लिहिण्याची पद्धत वेगळी आहे. हे सगळं तुम्हाला लवकरात लवकर शिकवूनच घ्यायला पाहिजे. 12thला ज्या काही पद्धती तुम्ही वापरल्या त्या इकडे चालणार नाहीत, हे तुम्ही पहिलं लक्षात घ्या. अभ्यास करण्याची पद्धतही तुम्हाला बदललीच पाहिजे. तुम्हाला टॉपिक अंडरस्टँड करून त्याच्यातले पॉइंट्स काढून ते कसे इलॅबोरेट करायचे, ही जी प्रोसेस आहे, ही प्रोसेस तुम्हाला शिकूनच घेतली पाहिजे. आणि मग तुम्हाला एक्झाम मध्ये हे रिप्रेझेंट करताना जे काही तुमच्या डोक्यात आहे ते पॉइंट्स आणि मग पॉइंट्सचं इलॅबोरेशन, एक्सप्लेनेशन अशा पद्धतीने पेपर लिहिला पाहिजे. मग तुम्हाला स्कोर होईल. अन्यथा जे 12वीला झालं ते परत इकडे रिपीट होऊ शकतं. डायरेक्ट SY वाले काळजी घ्या.